लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 10 एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. सुरुवातीला आपण बघतोय काव्या झोपेतनं उठलेली असते. तिला उठायला उशीर झालेला असतो. त्यामुळे ती गडबडते आणि विचार करते, अरे देवा, आज खूपच उशीर झाला उठायला. आता उठ काव्या, जागी हो. काय मी पण सगळ्या नोट्स बसून पूर्ण करायला हव्यात आज. काल ना काय झालं प्रेक्षकांनो, हिला ओमेटिंग सारखं फील झालं आणि हिने खूप वेळ बसून लिहिलेल्या नोट्स भिजल्यात तिच्या ओमेटिंगमुळे. त्यामुळे काय झालं बघा, आज बघते तर काय सगळ्या नोट्स लिहिलेल्या होत्या. काव्या ते बघून आश्चर्यचकित होते. आता ती लगेच पार्थला फोन करते बरं का आणि म्हणते, हॅलो हॅलो पार्थ, हे सगळं तुम्ही केलं? पार्थ म्हणतो, हां हो काव्या. आधी तर ती म्हणते, हे काय केलं तुम्ही देशमुख? पार्थ म्हणतो, अरे देवा, आता मी काय केलं? काव्या म्हणते, हे काय देशमुख, तुम्ही तुमच्या अक्षरात सगळ्या नोट्स लिहून काढल्यात रात्रभर बसून? पार्थ म्हणतो, हो काव्या, काल तुम्हाला उलटी झाली ना सगळ्या नोट्सवर, मग त्या वाया गेल्या. काव्या, तुम्ही रडलेलं मला आवडत नाही बरं. तुम्ही रडल्या की ही माझ्यासाठी जगातली शेवटची गोष्ट आहे असं मला वाटतं. पण खरं सांगू का, रडताना तुम्ही खूप भोळ्या आणि क्यूट दिसत होतात. म्हणजे त्यावेळेला मी सांगितलं नसतं, रागाचा भडका उडाला असता ना तुमचा. काव्या, तुम्ही किती मेहनतीने त्या नोट्स तयार केल्या होत्या, त्या सगळ्या वाया गेल्या ना. मला खूप वाईट वाटलं, म्हणून थोडासा प्रयत्न केला. पण टेन्शन नका घेऊ, काही झालं ना तर मी तुमच्यासोबत आहे. आपण मिळून सगळ्या प्रॉब्लेमशी फाईट करूयात हां. काव्या म्हणते, सॉरी सॉरी देशमुख, तुम्ही वॉशरूमला गेलात, सगळा आरोप मी तुमच्यावर लावला, माझे सगळे नोट्स खराब झाले म्हणून. आय एम सो सॉरी पार्थ. तरीसुद्धा तुम्ही रात्रभर जागून माझ्यासाठी नोट्स लिहिलात. कसे आहात तुम्ही पार्थ? आय लव्ह यू हं. आणि आणि खरंच देशमुख, आय लव्ह यू सो मच. पार्थ त्यावर म्हणतो, चला म्हणजे तुम्ही आयस झाल्यानंतर सगळ्या जगाला सांगीन की मी, की पान नंबर 8 ते 32 मी लिहिले होते नोट्स. पार्थ पार्थनं गंमत करतोय काव्याची. तो म्हणतो, जोक सपाट. पण काव्या, तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तुमच्या चेहऱ्यावरती मी दुःख बघू शकत नाही. चला, ऑफिसमध्ये बरीच कामं आहे, बोलतो तुमच्याशी नंतर, असं म्हणून त्याने फोन ठेवून दिलाय. काव्या आता ते नोट्स बघते पार्थने लिहिलेल्या आणि मग स्वतःच्याच मनाशी म्हणते, देशमुख तुम्ही किती अमेझिंग आहात. छान दाखवले हं प्रेक्षकांनो. म्हणजे मला पार्थच्या साईडनी बॉन्डिंग खूप सुरेख वाटते या दोघांच्या नात्यात. पार्थ आधीच एक मॅच्युअर्ड मुलगा आहे, जशी नंदिनी एक मॅच्युअर्ड मुलगी आहे. त्याने काव्यासाठी त्या नोट्स पुन्हा लिहून ठेवल्या. आणि कसं असतं ना प्रेक्षकांनो, जगात अडचणी असतात पण अशक्य असं काहीच नसतं. प्रत्येक गोष्ट प्रयत्नांती सफल होतेच असं आपल्याला वाटलं पाहिजे, म्हणजे कुठलीच गोष्ट कठीण जात नाही. असो, आता पार्थने फोन ठेवलाय. काव्या म्हणत असते मनाशीच, किती गोड आहात तुम्ही देशमुख. आता पुढे पार्थ ऑफिसमध्ये येतो तेव्हा सगळेजण त्याला कॉंग्रॅच्युलेशन करायला लागतात. पार्थ थोडासा गडबडतो, कॉंग्रॅच्युलेशन, त्याला समजलंच नाही नेमकं काय झालंय. आता तो थोडासा पुन्हा पुढे येतो तेव्हा प्रत्येक जण, सर अभिनंदन, सर अभिनंदन. पार्थ मनाशी विचार करतो, अरे हे काय चाललंय सगळं ऑफिसमध्ये. आता ते ऑफिसचे पिऊन दादा पण येतात, तेही म्हणतात, अभिनंदन सर, तुम्हाला छान कॉफी करतो. पार्थला समजलंच नाही काय चालू आहे ऑफिसमध्ये. सगळेजण त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात. पार्थ मग एका मुलीला विचारतोच, काय झालं, तुम्ही माझं अभिनंदन का करताय? मग त्यातली एक मुलगी म्हणते, सर हे काय, तुम्ही बाबा होणार ना, मग तुमचं अभिनंदन नको का करायला? पार्थ म्हणतो, हो हो, मी बाबा होणार आहे ही बातमी तुम्हाला कोणी सांगितली? ती मुलगी म्हणते, आम्हाला ही बातमी रम्याताईने सांगितली. हे ऐकल्यानंतर पार्थला खूप राग येतोय आता रम्याचा. त्याचा रागाचा पारा चढलेला असतो, पण त्याने स्वतःवर जरा ताबा ठेवला आणि तो पिऊन दादाला हळूच म्हणतो, काका, रम्याला ताबडतोब माझ्या कॅबिनमध्ये पाठवा बरं. ते दादा म्हणतात, हो हो पाठवतो. आता इकडे नंदिनी एका मंदिराजवळ आली आहे बरं का. जीवा तिला तिथे सोडतोय. नंदिनी अनवाणी आली आहे मंदिरात दर्शन घेण्यासाठी. नंदिनी गाडीवरनं खाली उतरते जीवाच्या आणि त्याला म्हणते, जीवा, काय हँडसम दिसता हो तुम्ही. नाही म्हणजे तुम्ही खूपच गोड दिसताय आज. जीवा म्हणतो, काय नंदिनी, कशासाठी मस्का लावतेस आज? नंदिनी म्हणते, मस्का नाही हो, असंच जरा विचार करत होते की देखण्या बाबांचं बाळ सुद्धा सुंदरच असेल नाही. आता असं जेव्हा नंदिनी बोलते तेव्हा जीवाचा चेहरा उतरतो. त्यावर नंदिनी म्हणते, असं का बघताय जीवा, मी आई होणार आहे ही माझी खात्री आहे हं. जीवा मुद्दाम विषय बदलत म्हणतो, मी संध्याकाळी तुला घ्यायला येईल. नंदिनी म्हणते, अजिबात नाही, माझी मी येईल बरं का. आणि काही ऊन वगैरे नसतं, मला टेन्शन नाही येत, मी थोडंसं जरा वजन कमी करून घेईल ना, पायी पायी चालेल तर. जीवा म्हणतो, नाही ग नंदिनी, वजन वगैरे कमी करायची आता काही गरज नाहीये. नंदिनी म्हणते, का, असं का? अहो बाळ व्हावं म्हणून नाही, पण स्वतःचा फिटनेस मी स्वतःसाठी जपायला हवा ना. मी स्वतःसाठी पायी चालणार आहे. जीवा म्हणतो, हो हो बरोबर आहे,
तुझं करेक्ट आहे, पण मी माझ्या क्लायंटसोबत याच एरियात असणार आहे नंदिनी, त्यामुळे मी येईल तुला घ्यायला. नंदिनी म्हणते, बरं राहिलं. आता नंदिनी जात असते पुढे पायी, तेव्हा तिच्या पायात चप्पल दिसत नाही जीवाला. जीवा ओरडून म्हणतो, ए नंदिनी, चप्पल कुठे गेली तुझी? थांब जरा. नंदिनी म्हणते, अहो मी ना जरा उपवास केलाय आज, आणि या एरियात जेवढी देवळं आहेत ना, या देवळात जाऊन मी अभिषेक करणार आहे. नंदिनी असं म्हटल्या जीवा चिडून म्हणतो, वेळ लागलाय का तुला नंदिनी? नंदिनी म्हणते, अहो जीवा, शहाणपणावर जग चालतं, पण वेडेपणावर पण जग चालतं ना. माझ्या बाळावरच्या प्रेमासाठी मी हे करते. मी व्यवस्थित आहे. निघू का मी आता? चला बाय बाय. नंदिनी आता अशीच पायी जाते. ते बघून जीवाला फार वाईट वाटतंय. जीवा विचार करतोय मनात तरी सुद्धा, किती अमेझिंग आहे यार नंदिनी तू. मी तुझं करू तरी काय ग? आता इथून पुढचा सीन घेतलाय पार्थ आणि या रम्याचा. पार्थ खूप चिडलेला असतो. रम्याने ऑफिसमध्ये सांगून दिलं ना की काव्य आई होणार आहे आणि तो बाबा होणार आहे म्हणून. काय आहे ना, 3 महिने कोणाला सांगायचं नसतं ना म्हणून. पार्थ आता रम्या आल्या म्हणतो, काय चाललंय रम्या तुझं? रम्या म्हणते, का रे काय झालं? तू इतका का चिडतोयस? तू बोलवलंस ना मला. पार्थ म्हणतो, तू का केलंस हे सगळं? रम्या म्हणते, अरे बाबा मी काय केलं? मी काय तुझ्या बायकोच्या जवळ नाही गेले बाबा पुन्हा. पार्थ म्हणतो, जवळ न जाता कांड कसं करायचं ना ते तुला बरोबर कळतं रम्या. रम्या म्हणते, अरे बापरे, कांड काय केलं मी पार्थ? सांगशील का काय झालं? मग पार्थ म्हणतो, मी आत्ता ऑफिसमध्ये आल्यावर सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं, मी बाबा झालो म्हणून. तूच सांगितलं ना सगळ्यांना? रम्या म्हणते, हो. पार्थ चिडून म्हणतो, तुला कळत नाही का? 3 महिने झाल्याशिवाय आपण कोणाला सांगत नाही. रम्या म्हणते, अरे ऐकून तर घे. पार्थ म्हणतो, रम्या माझं हे. पार्थ चिडून म्हणत असतो, रम्या हे माझं पर्सनल होतं बरं का. रम्या म्हणते, अरे माझं ऐकून तरी घे, चिडू नकोस. आता ते पार्थ काहीच बोलत नाही. मग रम्या म्हणते, ऐक ना बाबा. अरे पार्थ, मी फोनवर बोलत होते काव्याशी, म्हणजे फोनवर बोलता बोलता मी मेल टाईप करत होते. तिला सांगत होते काळजी घे तुझी वगैरे. तेव्हाच मी मेल टाईपही करत होते आणि फोन स्पीकरवर ठेवला होता आणि बाजूच्या आरतीने सगळं ऐकलं फोनवर. मी काही नाही म्हणू शकले नाही ना मग. म्हणजे इंटेन्शनली मी नाही केलं रे पार्थ, चुकून सांगितलं गेलं ते सगळं. आणि ठीक आहे ना, आनंद पर्सनल असा नसतो. अरे शेअर करावा लागतो ना आनंद, तो वाढतोच ना मग. आता पार्थला आठवतं कालच्या भागात नंदिनी पार्थला म्हटली होती की तुम्ही सगळं शांततेत, रम्यावर चिडचिड करू नका, आपण जे काही करणार आहोत ते प्लॅन करून करू. आता ते वाक्य आठवल्यावर लगेच पार्थ त्याचा नूर बदलून टाकतो आणि म्हणतो, ओ अच्छा असं झालं का रम्या? अगं आधी सांगायचं ना मला, उगाच तुझ्यावर चिडचिड केली मी. रम्याला आश्चर्यच वाटतंय, पार्थ असा कसा अचानक बदलला. पार्थ तिला म्हणतो, आता तू सांगितलंच आहे सगळ्यांना, तर सेलिब्रेट करूयात. लंच नंतर सगळ्यांना माझ्याकडून डेझर्ट देऊ, नाही म्हणजे मस्त देशमुख स्टाईलने सेलिब्रेट करू. काय ग रम्या? जा जा सांग, सगळ्या स्टाफला सांग. सॉरी ग रम्या, मी तुझ्यावर उगाच आवाज चढवला. जा जा सांग, सगळ्यांना सांग. रम्या जरा सरप्राईजच होते याच्या वागण्यावर. पार्थ आता रम्या गेल्यावर मनाशीच बोलतो, आनंद पर्सनल नसावा का रम्या? थांब आता मी काय करतो ते. पार्थ सुद्धा आता रम्याचं लग्न ठरलं हे सगळ्या ऑफिसमध्ये सांगेल बरं का, असा एक माझा अंदाज आहे. त्यांनी ते दाखवलं नाहीये, पण तुम्हाला काय वाटतं, असंच होईल का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. नंदिनी आता मंदिरातून दर्शन घेऊन आली आहे आणि जीवाला फोन करते की झालं जीवा, शेवटचंच देऊळ राहिलंय हं. जीवा म्हणत असतो, नंदिनी तू सकाळपासून काही खाल्लंयस का? अगं ठीक आहे, म्हणजे तूच म्हणतेस ना आपल्याला अजून उशीर झाला नाहीये, मग कशाला तू हे असले उपाय करतेस? नंदिनी म्हणते, जीवा असं नका बरं बोलू, सगळ्याच बायका असं करतात. आई पण माझी असंच करायची. माझी श्रद्धा आहे जीवा, अंधश्रद्धा नाहीये. आणि श्रद्धेपुढे नसतं हं लॉजिक, कळलं ना तुम्हाला? या बरं इकडे, शेवटचे देऊळ राहिले, स्पेशल आहे. आपण दोघांनी एकत्र जायला हवंय या देवळात. या बरं, मी थांबते. आणि काहीतरी चांगलं हवं असेल ना जीवा, तर थोड्या वेळ थांबावं लागतं ना. मग जीवा म्हणतो, बरं ठीक आहे येतो, पण खरं सांगू का तुला, कुठेतरी आतल्या आत 100% माझी खात्री पटली आहे नंदिनी की आपण काही आई बाबा होणार नाही आहोत. नंदिनी पुढे काही बोलणार तेवढ्यात जीवा फोन कट करतो आणि खूप उदास असतो. का असं बोलला ते कळेलच तुम्हाला. आता एक छोटीशी मुलगी जाताना नंदिनीकडे बघते आणि स्माईल करते. नंदिनीला छान वाटतं बरं का त्या मुलीला बघून. आणि आता ते जीवाचं वेडे पण तिला आठवतं. आता ती मनातल्या मनात जरा टेन्स असते, विचारत असते. नंदिनी खूप टेन्शनमध्ये असते, विचार करत असते, खरंच मी नाही का आई होणार 100%? आता तेवढ्यात तिथे एक छोटीशी मुलगी येते. हा प्रोमो खणखणीत गुरुवार म्हणून तुम्ही बघितलाच असेल. ती मुलगी येऊन नंदिनीला अशी खुणवते. नंदिनी तिच्याकडे बघते तेव्हा ती मुलगी तिला गजरे घे असं म्हणत असते. गोड मुलगी आहे, छोटीशी मुलगी आहे, गजरे विकतीये. नंदिनी तिला बघून जरा फ्रेश होते बरं का प्रेक्षकांनो. ती छोटी मुलगी म्हणते, गजरे घेते का ग ताई?
नंदिनी म्हणते, तू एकटीच गजरे विकतेस, कोणी नाही आहे का तुझ्यासोबत? मग ती मुलगी म्हणते, हाय की, ती मागच्या सिग्नलवर पुस्तक विकते ना, ती माझी मावशी आहे, मुबोली. नंदिनी म्हणते, मुबोली? ओ अच्छा, मानलेली मावशी आहे का तुझी? ओके ओके. अगं म्हणजे तसं नाही, तुझे आई बाबा तुझ्यासोबत कोणी नाही का? मग ती मुलगी म्हणते, माझे आई बाबानं मला नाशिकाहून पाठवलंय इथे माझ्या मावशीकडे. नंदिनी म्हणते, शाळेत वगैरे जातेस की नाही बाळा? ती मुलगी म्हणते, जायची मी शाळेत, पण नंदिनी म्हणते, इथे आल्यापासून शाळा सुटली तुझी असंच ना? ती मुलगी म्हणते, नाही नाही, जाते ना मी, शाळेत जाते. मग नंदिनी तिला विचारते, युनिफॉर्म कसा आहे मग तुझा? मग त्या मुलीला कळत नाही काय बोलते नंदिनी. नंदिनी म्हणते, अगं गणवेश कसा आहे तुझा? आता ती मुलगी एकदम शांत बसते बरं का, म्हणजे ती शाळेत जात नसते हे नंदिनीला कळलं. नंदिनी म्हणते, शाळेत जात नाहीस ना तू बेटा, मावशीसोबत गजरे विकतेस ना? पण बालमजुरी कायद्याने गुन्हा आहे, हे तुला माहिती आहे का? ती मुलगी म्हणते, अगं पण माझी मावशी म्हणते की घरी बसणं हाच मोठा गुन्हा आहे. जाऊ दे ग ते सगळं, ताई गजरे घे की. अगं किती छान वेण्या आहेत माझ्याकडे, मोगरा आहे, चमेली आहे, जुई आहे. अगं माझ्या नावाचा गजरा जुई पण हाय. नंदिनी म्हणते, अगं बाई, जुई नाव आहे तुझं, छान. अगं माझा नवरा असताना तर त्याने 5 गजरे घेतले असते. ती मुलगी म्हणते, 5? त्यांना 5 बायका आहे का? नंदिनी हसून म्हणते, अगं नाही नाही, 5 नाही, मी एकटीच बायको आहे त्यांची, पण ते ना दरवेळेला मला 5 गजरे घेतात, 100चे 5. ती मुलगी म्हणते, मग घे ना, ते नेहमी घेतात तर आज तू त्यांच्यासाठी घे. नंदिनी म्हणते, बरं आण माझ्याकडे, घेते. नंदिनीने तिला 100 रुपये दिले आणि त्या मुलीने त्या 100 रुपयाला नमस्कार केला आणि गजरे नंदिनीच्या जवळ दिले. किती गोड ना प्रेक्षकांनो, काय अवस्था असते बघा ना बिचाऱ्या मुलांची. आपण घरात बसून किती छान आरामात राहतो, पण अशा छोट्या छोट्या मुलांना नशिबाशी झगडताना पाहिलं की फार वाईट वाटतं. आता ती मुलगी गजरे दिल्यानंतर साबणही घे असं नंदिनीला म्हणते. नंदिनी म्हणते, अगं बाई, हे काय कॉम्बिनेशन आहे, साबण आणि गजरे एकत्र विकतेस का ग जुई? हे काय कॉम्बिनेशन आहे तुझं? जुई म्हणते, कारण साबणामध्ये पण सुगंध आहे ना. प्रेम करणारी जोडपी गजरा घेतात, संसार करणारी जोडपी साबण घेतात. आपल्याकडे सगळं असायला पाहिजे ना. घे 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 ग ताई, याने डाग जाणार बघ. नंदिनी म्हणते, 100% डाग जातील का? आहे का तुझी खात्री? ती मुलगी सहज बोलून जाते, नाही, 100% खात्री तर कशाचीच नसते. आणि अचानक नंदिनीला तिचं हे वाक्य खूप स्पर्शून जातं मनाला. आता ती मुलगी स्माईल करते तिच्याकडे बघून आणि म्हणते, आपण आपलं करत राहायचं. अगं म्हणजे एक दिवस जातील की सगळे डाग. नंदिनी तिच्या वाक्यामुळे खूप भारावते आणि खूप इम्प्रेस होते. तिच्या गालावरनं हात फिरवते नंदिनी आणि मग ती मुलगी म्हणते, बरं चल, मी पण काय बोलत बसले ताई, येते. गजरे घेता का गजरे? असं म्हणून ती मुलगी निघून जाते. पण नंदिनीच्या मनाला तिचे हे वाक्य खूप स्पर्शून जातं. 100% जगात खात्री कशाचीच नसते. खरं आहे प्रेक्षकांनो, हे जग आशेवरच तर चालतं. कुठल्या गोष्टीची कधीच खात्री नसते या जगामध्ये. त्यामुळे नंदिनीने हे वाक्य सकारात्मक घेतलंय. तिला असं वाटतंय, मी आई होणार नाही ह्याची तरी काय खात्री आहे, म्हणजे मी आई होऊ शकते याची तरी खात्री असेलच ना. सकारात्मक विचार केल्याने माणूस पॉझिटिव्ह राहतो. म्हणजे थिंक पॉझिटिव्ह अँड बी ऑप्टिमिस्टिक अशी म्हण आहे बघा इंग्लिशमध्ये. खूप छान आहे बरं का ही म्हण आणि खरी पण आहे. नंदिनी विचार करायला लागते आता या सगळ्या गोष्टींचा. इकडे काव्या कोणाशी तरी फोनवर बोलत असते, तेव्हा तिचे नोट्स हवेने उडायला लागतात. काव्या पटकन तो फोन ठेवते आणि ते नोट्स एक एक पटपट पटपट गोळा करायला लागते. आणि अचानक तिथे विजय येतो बरं का. आता हा विजय अचानक घरी कसं काय आला बरं, याला काय माहीत नाही का यावेळेत रम्या ऑफिसमध्ये असते म्हणून? काव्या आता ते नोट्स म्हणजे गोळा करत असते आणि त्या नोट्ससोबत तिचं स्केच पण उडालंय. पार्थने काढलं ना, काव्या बाळासोबत स्केच काढलंय बघा त्याने काव्याचं. आता विजय ते स्केच हातात घेतो आणि म्हणतो, अरे वा, इंटरेस्टिंग, खूप सुंदर आहे हे स्केच. हाय काव्या. काव्या म्हणते, हाय विजय. मग विजय विचारतो, कोणत्या आर्टिस्टकडनं काढलंय तुम्ही हे स्केच? काव्या म्हणते, आमचा घरचाच आर्टिस्ट आहे, पार्थने काढलंय हो चित्र. विजय त्यावर म्हणतो, वा वा, नाईस, खूप मस्त काढलं. पण किती रफली काढलं गेलंय. नाही म्हणजे म्हणजे हा कागद चुरगाळलाय, डाग पण पडलेत कागदावर. नाही म्हणजे असा विचार केला मी की नाही म्हणजे एखादी गोष्ट आपण खूप प्राणापेक्षा जास्ती जपतो ना, आपल्याला आवडत असली तर. या चित्रावर डाग पडलेत, कागद चुरगाळला गेलाय, काही प्रॉब्लेम आहे का हो काव्या? नाही म्हणजे
या चित्रामध्ये काव्याला अचानक त्याचं बोलणं खटकतं बरं का. पार्थचा फोन येतो विजयला तेवढ्यात. मगाशी मी म्हणलं ना प्रेक्षकांनो, आता पार्थ पण मुद्दाम ऑफिसमध्ये रम्याचं लग्न ठरलंय हे अनाऊन्स करेल बरं का, आणि सगळ्यांना पार्टी देईल. आता लगेच विजय म्हणतो, बघा तुमच्या नवऱ्याचा फोन आला बाबा. अँग्री यंग मॅन पार्थ. विजय पार्थशी बोलत बोलतच मग बाहेर चालला जातो. हां पार्थ बोल, अरे गेस कर. हो तुमच्याच घरी आहे. अरे कशाला, काय रम्याला भेटायला आलो, असं बोलत बोलत तो निघून जातो. आता काव्या मनात विचार करायला लागते, बापरे आता मी काय करू बाळाचं. घरच्यांना काहीच माहिती नाही आणि विजयकडनं घरच्यांना काही कळलं तर नाही. म्हणजे विजयने मला आणि पार्थला त्या दिवशी पकडलं होतं पार्टीमध्ये आणि त्याने नोटीस केलं होतं माझं टेन्शन. म्हणजे माझ्या मनात बाळाबद्दल असलेली घालमेल विजयला कळली असेल का. माझं कन्फ्युजन घरच्यांना माहिती नाहीये. आता हे जर माझं कन्फ्युजन घरच्यांना विजयकडून कळलं तर बाप रे काव्या, लवकरात लवकर तू विचार कर काय करायचं आणि काय नाही ते. आता हा शेवटचा सीन तुम्ही एन्जॉय करत आहात जीवा आणि नंदिनीचा. आता काय झालंय प्रेक्षकांनो, आणखीन एक प्रोमो आलाय लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा. त्यात काव्याला कळलंय की तिला पुढे काय करायचंय. त्यासाठी बघत राहा पुढचे एपिसोड. आता जीवा आलाय बरं का तिथे आणि विचार करत असते ना नंदिनी, तेव्हा तो तिला म्हणतो, कुठे हरवलीयस आणि हे काय, आज स्वतःच गजरे विकत घेतलेस नंदिनी. मग नंदिनी सांगते, अहो गजरे विकणारी कमाल मुलगी भेटली होती मला. अहो तुम्हाला भेट घालून दिलं असतं पण आत्ताच गेली. जीवा म्हणतो, बरं चल बस, आता तू आधीच अनवाणी फिरतेस, चल बस. आता नंदिनी जीवाला ते गजरे देत असते तेव्हा तो वैतागतो, काय करतेस यार, चल ना बस लवकर. नंदिनी म्हणते, अहो काय झालं जीवा, एवढा का मूड ऑफ आहे. जीवा म्हणतो, काही नाही ग, चल बरं. नंदिनी लाडीगोडी लावून म्हणत असते, लडकी की ना नामे हा होती है बाबू मुशाई. जीवा म्हणतो, जाऊ दे ना नंदिनी, मी मस्करीच्या मूडमध्ये नाहीये. नंदिनी म्हणते, अहो ठीक आहे, मला कळतंय तुमचं टेन्शन आलंय काहीतरी तुम्हाला, म्हणून फिरकी घेते तुमची. नाही म्हणजे एका लव्ह गुरुने मला सांगितलंय ना, दुःख दूर लोटायला हसणारेच हात लागतात. मग अचानक जीवा म्हणतो, अगं नंदिनी आज ना माझं प्रेझेंटेशन होतं, त्यामुळे ना जरा टेन्शनच आलं होतं ग. पण मी क्लायंटला बोलत होतो, इथे तुमचं रूम असेल, इथे बेडरूम असेल वगैरे वगैरे, इथे हॉल असेल, आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही चिल्ड्रन्स रूम कुठे बघता. ते ऐकल्यावर माझा मूडच गेला ग नंदिनी. म्हणजे बघ ना, प्रेझेंटेशन समजून सांगण्याची एनर्जीच गेली माझ्यातनं. म्हणजे ते नंदिनी म्हणते, तुमच्या क्लायंटनी ओळखलं ना तुमच्या चेहऱ्यावरून, बरोबर ना. जीवा म्हणतो, हो. ते म्हणजे त्यांना ते माझं प्रेझेंटेशन जीवा पॅटर्न प्रेझेंटेशन नाही वाटलं ग. नंदिनी म्हणते, जाऊ दे ना जीवा, इट्स ओके. जीवा म्हणतो, नाही ग नंदिनी, इट्स नॉट ओके. जेव्हा जेव्हा माझ्या मनात बाळाचे विचार येतात ना, तेव्हा ज्या कस्तुरीच्या मागे मी धावतोय ना, ती कस्तुरी माझ्याकडे कधीच येणार नाहीये हे कळतं ग मला. अगं मी हार मानली आहे नंदिनी, कारण माझ्या आयुष्यात बरं काही घडतच नाहीये. जाऊ दे, सोड बरं. आता तेवढ्यात ती मुलगी जाते बरं का समोरून. तेव्हा जीवा म्हणतो, म्हणजे एक छोटी मुलगी जाते, तेव्हा जीवा म्हणतो, बघ बघ, हे असं आई बाबा होणं माझ्या नशिबात नाही आहे आणि आता माझी 100% खात्री पटली आहे. तेव्हा नंदिनीला अचानक त्या मुलीचं वाक्य आठवतं की या जगात 100% खात्री कशाचीच नसते. आपण आपलं देत राहायचं, म्हणजे प्रयत्न करत राहायचे. नंदिनी आता ते वाक्य आठवते आणि म्हणते जीवाला, ओ जीवा, एक खेळ खेळूयात का. नंदिनी आता जीवासोबत कुठला खेळ खेळणार आहे हे आपल्याला पुढच्या भागात कळणार आहे. आता आजचा हा एपिसोड संपलाय. काव्या दवाखान्यात जाते तेव्हा तिथे एक माणूस त्याच्या बायकोला सांगत असतो की तू आता आराम कर, म्हणजे 9 महिने आराम कर, बेबी झाल्यावर पण 3 महिने वेळ घे. कुठे गेली आहे ती मला कळलं नाहीये, बहुतेक एखाद्या ऑफिसमध्ये ती मे बी काव्या. मग काव्या त्या माणसाला म्हणते की तुम्हाला असं का वाटतं की आम्हाला आरामाची गरज असते, आम्ही बायका खूप स्ट्रॉंग असतो, आम्ही करिअर आणि सगळं सांभाळून बाळालाही सांभाळू शकतो. काव्या त्या माणसाला समजावत असते. नंदिनी आणि जीवा पण एकमेकांना होप्स देतात की ते लवकरच आई बाबा होतीलच. नंदिनी त्या मुलीचा डायलॉग जीवाला ऐकवते आणि जीवा आता तिला प्रेमाने जवळ घेतो. छान दाखवलाय त्यांनी आजचा एपिसोड. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग मंडळी, उद्या भेटूयात नवीन रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.